राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहमेळावा 26 ऑगस्ट 2026 रोजी अंजनेरी येथील सबकाय नॉलेज हब येथे उत्साहात संपन्न झाला। या स्नेहमेळाव्यास खासदार, आमदार, विविध राजकीय पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी परमपूज्य आचार्य महामंडलेश्वर श्री स्वामी संविधानंद सरस्वती महाराज, खासदार निलेश लंके, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामणदादा खोसकर, आमदार गोकुळ गीते, आमदार दिलीप काका बनकर, ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्टे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, सबकाय नॉलेज हबचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र सपकाळ, नितीन चंदन शिवे, अनिकेत घुले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी खासदार निलेश लंके यांनी पुरुषोत्तम कडलक यांना शुभेच्छा देताना आम्ही तुमच्या पाठीशी नाही तर तुमच्या बरोबर आणि भाऊ म्हणून नेहमी उभे राहणार आहोत असा विश्वास व्यक्त केलाय। सामाजिक काम करताना खोटे नाटे गुन्हे दाखल होण्यासारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागते असे सांगत त्यांनी सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवरही भाष्य केलंय। राजकारणात कोणीही अमरपट्टा हूड घेऊन आलेला नाही असंही खासदार निलेश लंके यांनी नमूद केलंय। आमदार दिलीप काका बनकर यांनी पुरुषोत्तम कडलक यांच्याशी असलेल्या जुन्या मैत्रीचा उल्लेख करत पक्षाच्या स्थापनेपासून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचे सांगितलंय। पुरुषोत्तम कडलक यांच्या पुढील आयुष्यास आनंद, भरभराट आणि समृद्धी लाभावी अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या। आमदार हिरामणदादा खोसकर यांनी आपल्या राजकीय वाटचालीत पुरुषोत्तम कडलक यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितलंय। पुरुषोत्तम कडलक यांनी कधीही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन काम केलंय। त्यांच्या हातातून भविष्यातही कार्यकर्त्यांची अशी सेवा घडत राहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। आमदार गोकुळ गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 25 वर्षांपासून पुरुषोत्तम कडलक यांनी चांगले काम उभे केले असल्याचं सांगितलंय। अनेक युवा कार्यकर्ते घडवण्याचे काम त्यांनी केले असल्याचंही आमदार गोकुळ गीते यांनी नमूद केलंय। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीमध्ये पुरुषोत्तम कडलक यांचे मोठे योगदान असल्याचं सांगितलंय। त्यांच्या सानिध्यात काम करण्याची संधी मिळाली असून राजकारणात त्यांनी नेहमी सहकार्य केले असंही त्यांनी सांगितलंय। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पुरुषोत्तम कडलक यांचे व्यक्तिमत्व अधोरेखित करताना एक मित्र, एक भाऊ आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम कसे करावे हे पुरुषोत्तम दादांकडून शिकले पाहिजे असे सांगितलंय। त्यांचा स्वभाव लोहचुंबकासारखा असून एकदा माणूस त्यांच्या जवळ आला की पुन्हा दूर होत नाही असेही शेख यांनी नमूद केलंय। समाजसेवक तथा ग्रामपंचायत सदस्य कैलास मोरे यांनी पुरुषोत्तम कडलक यांच्यावर कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी त्यांच्यावरील प्रेम आणि विश्वास कायम राहणार असल्याचे सांगितलंय। संपूर्ण युवा वर्ग पुरुषोत्तम कडलक यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी परमपूज्य आचार्य महामंडलेश्वर श्री स्वामी संविधानंद सरस्वती महाराज यांनी पुरुषोत्तम कडलक यांना आशीर्वाद देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। स्नेह मेळाव्याच्या समारोपावेळी पुरुषोत्तम कडलक यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांचे आभार मानले। माझे सामाजिक कार्य असो किंवा माझ्या वैयक्तिक आयुष्यातील हा कटू प्रसंग असो, त्याला सामोरे जाण्यासाठी मला ऊर्जा देणाऱ्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल मी ऋणी आहे असे त्यांनी सांगितले। 1999 पासून पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत असून भविष्यात कितीही संकटे आली तरी ती झेलण्यासाठी आपण सक्षम असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला। स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी कडलक यांच्यावरील आपला स्नेह, विश्वास आणि पाठिंबा व्यक्त केल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। जो संघर्षामध्ये टिकतो तोच भविष्याचा खऱ्या अर्थाने एक चेहरा बनून राहत असतो। हे खोटे नाटे गुन्हे दाखल होत असतात। सामाजिक काम करत असताना ह्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावंच लागतं। मी सुद्धा ज्यावेळेस विधानसभेचा फॉर्म भरला त्याच्या आधी माझ्यावर 14 गुन्हे दाखल होते साहेब। म्हणजे सगळेच केलेलं गुन्हे, निम्म्याच्यावर खोटे गुन्हे दाखल होते। कारण यांनी सांगितलं सूर्याचा प्रकाश कुणी थांबू शकत नाही, त्यामुळे तुमचा प्रकाश कुणी रोखू शकत नाही, काळजी करू नका। त्र्यंबकेश्वर महाराजांची कृपा आहे तुमच्यावर, कुणी रोखू शकत नाही। राजकारणामध्ये सत्तेचा गैरवापर करणारे लोक आहेत। कुणी काय राजकारणात आमरपट्टा घेऊन नाही आलेलं की नेहमी आमची सत्ता
तुम्ही प्रेमाने लोक जिंका. मी तर काय सांगतो, एखाद्याला बाहुबली असला ना, बाहुबली 10 लोकांना फाईट आउट करू शकतो या आमच्या पहिलवानासारखा. 10 लोकांना तो विरोध करू शकतो, पण तुम्ही 2 हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकता. आणि ते लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारा आमचा त्या ठिकाणी पुरुषोत्तम आहे. नेहमी दोस्ती कशी करावा ते आमच्या पुरुषोत्तम पण शिकलं पाहिजे. ज्यावेळेस पुरुषोत्तमची घटना घडली त्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस त्या घटनेचा आम्ही अभ्यास करत होतो, घटनेची माहिती घेत होतो. ज्यावेळेस मुंबईमध्ये भेट झाली त्यांना सांगितलं मी कुठल्या परिस्थितीत मी तुम्हाला भेटायला येणार आहे. आणि योगायोगाने मला फोन आला, म्हणले वाढदिवस आहे. आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमाची वेळ डायरेक्ट झाकून ठेवली नाही, आपल्या सहकार्याच्या वाढदिवसाला गेलं पाहिजे. त्या सहकार्याने ज्या संघर्षातून त्या गोष्टीला सामोरे गेला, त्या संघर्षाच्या पाठीशी उभं राहून आपलं काम आहे. त्यामुळे आदरणीय पवार साहेब असो, आदरणीय राष्ट्रवादी पक्ष असो, की या व्यासपीठावर सर्व मान्यवर पुरुषोत्तमजी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्यावर गुरुदेवतांची कृपा आशीर्वाद आहे, त्या मायबाप जनतेचे आशीर्वाद आहे. आणि तुम्ही स्वतःसाठी लढले नाही. ज्यावेळेस तुम्ही समाजासाठी लढता, या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने दडपशाहीने ज्या गोष्टी राबवल्या जात आहेत त्याला ज्यावेळेस तुम्ही विरोध करता, तुमच्या खोटेनाटे गुन्हे दाखल होत असतील आणि त्यासाठी तुम्हाला जर जेलमध्ये जायची वेळ येत असेल तर ही जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी सांगतो, नेहमीच चांगल्या माणसाच्या पाठीशी लोक उभं राहत असतात. त्यामुळे सत्तेचा कुणी काय अमरपट्टा घेऊन आले नाही. सत्तेचा आज किती चुकीच्या पद्धतीने गैरवापर चालू आहे सगळ्यांनाच माहिती आहे. खोटे नाटे कोणी, अरे तुमचे ते बावले असल्यासारखे तुम्ही जर त्या डिपार्टमेंटला सांगून ह्या कार्यकर्त्यावर एखाद्या विरोधात गेला, त्याच्यावर गुन्हा दाखल कर, त्याच्यावर सगळीकडे चालू आहे. पुरुषोत्तमजी मी तर म्हणतो असं, सकाळी उठल्यानंतर आजचा दिवस हा आपल्यासाठी दिवस आहे म्हणून आपण त्या दिवसाला सामोरं जायचं. अरे तुम्हाला तर इकडे सहकारी तुमच्या आजूबाजूला बसले ताकदीचे लोक काय आमच्या महबूब भाईच्या भाषेत सांगता, आप शीशे के महल में रहते हमारे ऊपर पत्थर मत फेको. पुरुषोत्तमची काळजी करू नका, येणारा दिवस हा तुमचाच असणार आहे या ठिकाणी सांगतो. त्यामुळे आज त्र्यंबकेश्वराचे प्रार्थना करताना सांगितलं, आमच्या ह्या पुरुषोत्तमला या समाजासाठी लढत असताना 72 दिवस जेलमध्ये जावं लागलं ना, आणि येणारा काळ हा आमच्या पुरुषोत्तमसाठी उज्ज्वल असला पाहिजे, उज्ज्वल असला पाहिजे या ठिकाणी प्रार्थना केली आहे. सगळं ताकदीचे लोक, आमच्या गोकुळ भाऊनी सांगितलं, आमच्या नगराध्यक्षताईंनी सांगितलं, आमच्या खोस्तर साहेबांनी पण सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला मदत केली, आम्ही मदत केली. आता सगळे मिळून एकदा पुरुषोत्तमाच्या पाठीशी उभा राहा आणि एकदा चांगला त्यांचा काळ सगळे जर ताकदीने उभा राहिले त्यांना कोण रोखू शकतं. त्यामुळे येणारा काळ 100% पुरुषोत्तम तुमचाच काळ आहे. अतिशय चांगलं काम करता, खचून जाणारा आमचा लढवाया नाही. हे जेलमध्ये कोण नसतं, ज्याच्याकडे वाघाचं काळीज येतो जेलमध्ये जाऊ शकतो, बसू शकतो. जेलमध्ये गेल्याचा अर्थ काय, चांगल्या माणसाचे मागत त्या ठिकाणी जनता उभी राहत असते. त्यामुळे निश्चित तुम्ही काय खचून जाऊ नका. आम्ही कधी कुठल्याही वेळेस आणि कुठल्याही ठिकाणी तुमच्या पाठीशी नाही, तुमच्या बरोबर तुमचा भाऊ म्हणून आम्ही उभा राहू या ठिकाणी सांगतो. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छा देत असताना आई तुळजाभवानीला, पंढरीच्या पांडुरंगाला, त्र्यंबकेश्वराला प्रार्थना करतो की आमच्या या भावाला उदंड आयुष्य दे, निरोगी आयुष्य दे, यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ दे. हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो. तुम जीव हजारो साल साल के दिन हो, 50,000 रामकृष्ण आहे. आज आमचे मित्र पुरुषोत्तम कडलक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो. खास करून आल्यानंतर आमचे तरुण सहकारी मित्र अहिल्यानगरचे खासदार निलेशजी लंकेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. निश्चित कार्यक्रमाला येत असताना पुरुषोत्तमची आमची तर लहानपणापासूनची मैत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून आदरणीय पवार साहेब असतील, दादा असतील, सुप्रियाताई असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करतो. आणि मैत्री जागण्याचा पहिल्यापासूनच आम्ही बनकर परिवाराने हा आम्हाला एक आनंद वाटतो. आणि निश्चित लंकेसाहेब पण या ठिकाणी आलेत. पुरुषोत्तमने अतिशय चांगलं काम या परिसरामध्ये करतोय आणि करत असताना या आधार तीर्थ आश्रमामध्ये येत असताना ही जी अनाथ मुलं या ठिकाणी आत्महत्या झालेल्या मुलांनासुद्धा जी काही मदत करता येईल ती मदत तर निश्चित त्यांनी त्या ठिकाणी केली. सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून सुद्धा लोक या ठिकाणी येतात आणि काही अडीअडचणी निश्चित त्या ठिकाणी आहेत. आमच्याकडे सुद्धा एक गायकवाड सर सातत्याने ज्या टायमाला वाढदिवस असेल त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी या मुलांना पण आमच्याकडे आलेले आहेत. आणि त्या मुलांचं आयुष्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर या मुलांना कोणी वाली राहत नाही, त्या दृष्टिकोनातून या मुलांना शिकवण्याचं कामसुद्धा गायकवाड सरांनी केलं.
परिषद एक चांगला उपक्रम आणि वाढदिवस प्रत्येकाचा एक वर्षातून येतो, चांगले कार्यक्रम होतात. वाढदिवस करत असताना या मुलांना जेवण देणं, अन्नदान करणं, त्यांच्या अडीअडचणी सोडवणं, त्या करण्याचं कामसुद्धा पुरुषोत्तमनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आमचे मित्र निलेश लंके साहेबसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. निश्चित मी या वाढदिवसाच्या निमित्ताने बनकर परिवाराच्या वतीने, निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने पुरुषोत्तमला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. इथून पुढचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जावं, हीच आई तुळजाभवानी असेल, सप्तशृंगी माता असेल, त्र्यंबक राजाच्या चरणी साकडं घालतो आणि त्याला शुभेच्छा देऊन माझी दोन संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी पुरुषोत्तम भाऊचा माझ्या राजकारणामध्ये फार मोठा श्रेयाचा वाटा आहे. कुठे असतील, परंतु तिन्ही इलेक्शनला पहिले 2014ला खासदार साहेब मला होतं 22-23ला, 25ला फायनल होतं, 22-22ला पक्षाची युती तुटायची मोठा डळमळी झाला आणि त्यावेळेस भुजबळ साहेबांनी मला बोलवून घेतलं की कोसकर तुला उमेदवारी लढवावं लागेल. म्हणलं साहेब मला कुठं पाहिजे नाही, कुठं जायचं, मी अचानक उमेदवारी कशी घेऊ. परंतु भुजबळ साहेबांनी आणि टीचर साहेबांनी सांगितलं तुला उमेदवारी घ्यावा लागेल आणि उमेदवारी घेतली. आणि नंतर या मतदारसंघामध्ये फक्त 3च लोक, पुरुषोत्तम भाऊ बैरू पाटील आणि आमचे नेते कैलासजी मोरे, हे 3च लोक माझ्या संघामध्ये, कोणीच नव्हतं. सकाळपासून ओरडायच्या संध्याकाळपर्यंत ओरडत असताना सुद्धा एक चांगली आघाडी मारली आणि शेवटचे 4-5 दिवस आम्ही बूथ पण लावला नाही. तर बूथ काढता की झेरॉक्स मारायला सुद्धा पैसे नव्हते. तरी या दोन्ही-तिन्ही व्यक्तींना त्यावेळेस जवळजवळ 20-22 हजार मतं घेतले आणि त्याची या ठिकाणी पावती आज 2 पंचवार्षिक. त्यावेळेस या दोन्ही-तिन्ही माणसांनी जर मला सोडून दिलं असतं तर मी या ठिकाणी उगवलं पण नसतो. म्हणून पुरुषोत्तम भाऊनी या ठिकाणी राजकारणामध्ये अतिशय केव्हाही हा माझा तो माझा असा कधीच केला नाही. परंतु त्यावेळेस सुद्धा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला घडवायला सुद्धा यावेळेस घरात बसून सुद्धा त्यांचा कार्यक्रम चालू होता. आमदार साहेब इकडे जा, आमदार साहेब तिकडे जा, तिकडे माणसं पाठवा, इकडे गाड्या पाठवा, तिकडे पाठवा. परंतु त्या कैलास भाऊ असतील, त्यांची सगळी टीम असेल. जसं गोकुळ भाऊला जशी मदत केली तशी सुद्धा गोकुळ भाऊ मला सुद्धा राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीनं पुरुषोत्तम भाऊला मदत केली. पुरुषोत्तम भाऊकडे फक्त कार्यकर्ता कामाचा असला, त्यांचे कुठलाही पक्ष विक्ष काहीच नाही. एखादा कार्यकर्ता एखाद्याचं काम करतो तो तन धनाने करतो. अशा कार्यकर्त्याच्या पाठीमागे पुरुषोत्तम भाऊचं उभं राहण्याचं काम आहे. आपण या ठिकाणी ही सगळे कार्यकर्ते तोला मोलाचे आपल्या वाढदिवसाला आले आणि एक माणूस सगळं तोला मोलाचा आहे. म्हणून आपल्याला आजच्या वाढदिवसाने आम्ही निमित्त शुभेच्छा देतो की पुढचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जावं. आपल्या हातून अशीच आमच्या कार्यकर्ते सेवा घडत राहावं आणि आमच्या डोक्यावर आपला हात असावं. अभिषेक चिंतन सोहळा आपणा सर्वांच्या उपस्थितीत, आपणा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आनंददायी वातावरणात पार पडतोय. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी पण त्या ठिकाणी मामांबद्दल इस्तंभूत माहिती दिली आहे. या स्टेजवर एक अतिशय महत्वाची व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांना कायम त्या ठिकाणी सोशल मीडियावर ऐकत असतो. आदरणीय नितीन चंद्रशेळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आमचं मनोगत तुम्ही त्या ठिकाणी ठेवायचंच नव्हतं. आम्हाला अनेक व्यासपीठं असतात त्या ठिकाणी पुरुषोत्तम मामा. खरं तर त्यांना आमचा सगळ्यांचा वेळ 2 तास त्यांना दिला असता तर हा कार्यक्रमाची रंगत अजून वाढली असती. असे महाराष्ट्राचे लाडके सुपुत्र चंद्रशेळी साहेब, आपण मी कमी बोलेल, माझा काही वेळ त्यांना त्या ठिकाणी वाढवू द्या लंके साहेब. आपण पण मी सगळ्यांना विनंती करतो कारण अशा या कार्यक्रमाला ज्या माणसाला आपण सोशल मीडियावर बघतो, ऐकतो, आज आपल्या मध्ये उपस्थित आहे आणि त्यांचं खरंच या ठिकाणी ऐकण्यासारखं आहे. असे आपल्या सर्वांचे लाडके चंद्रशेळी साहेब. आणि आज मामांच्या या ठिकाणी वाढदिवस मोठ्या आनंदात त्या ठिकाणी साजरा होतोय. माझा बालमित्र रतीशचे ते मामा आहे, त्यामुळे आमच्या सगळ्या गोदाकाठचे ते मामाच लागतात. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून खूप चांगल्या प्रकारचं काम युवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी या नाशिक जिल्ह्यात उभं केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक चांगली ताकद देण्याचं काम, शरद पवार साहेबांचे विचार घरोघरात पोहोचवण्याचं काम मागच्या 20-25 वर्षात मामाने खूप चांगल्या पद्धतीने केलं. मी पण त्यांच्या हाताखाली त्या ठिकाणी काम केलेलं आहे लंके साहेब.
आपल्याला माहित आहे लंके साहेब 2024च्या विधानसभेच्या वेळेस आमचे मोठे बंधू गणेश गीतेंना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत आमचं एक वेगळी जागा आहे, पण विधानसभेची निवडणूक आपण लढवली पाहिजे असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा रेठा होता. आणि महाराष्ट्रात लोकसभेला त्या ठिकाणी आपण यश संपादन केल्यामुळे आम्हाला पण वाटलं होतं का आमच्या पण पदरात यश मिळेल. पण काय झालं 24च्या विधानसभेला ते सगळ्यांना माहिती, पण बोलत कोणीच नाही. आणि त्या पडझडीमध्ये आमचं पण सीट त्या ठिकाणी पडलं. पण खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीतून आलेल्या नौक्या कार्यकर्त्याला शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी अतिशय संघर्ष झाला आणि अंतिम टप्प्यात म्हणजे फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी पुरुषोत्तम मामाने खूप मोठं त्या ठिकाणी योगदान दिलं. सतत 15 दिवस त्या ठिकाणी पवार साहेबांच्या मागे ते लागले, तुमच्या पण संपर्कात होते आणि एक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम मग आमचे मोठे बंधू गणेश दादा असतील, हिरमन दादा असतील, त्रिवेणीदांनी पण त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला. त्यांच्या पण राजकीय जीवनाचे शिल्पकार मामाच आहेत. असे असंख्य कार्यकर्ते मामांनी त्यांच्या 20-25 वर्षाच्या कार्यकाळात या नाशिक जिल्ह्यामध्ये घडवले आणि त्यामुळेच आज या ठिकाणी ताई देशमुख साहेब मला सांगून गेले का पुढचा वाढदिवस 20 पटीने मोठा होईल. पण या ठिकाणी हा जो एक माणूस उभा आहे किंवा बसलेला आहे हा हजार लोकांचा प्रतिनिधी आहे. कार्यक्रमाला त्या ठिकाणी बोलवता आला असतं तर मामांनी 10,000 लोक सहज गोळा केले असते, पण लिमिटेड कार्यक्रम या ठिकाणी मामांनी केला. आणि मामांच्या बाबतीत सांगायचं झालं पुरुषोत्तम मामा या ठिकाणी कोणी सांगत नाही का राजकारणात मला कोणी मोठं केलं, पण या ठिकाणी त्रिवेणीताईंनी पण त्यांच्या आयुष्यात सांगितलं का त्या ठिकाणी मामांचं मोठं योगदान त्या ठिकाणी राहिलंय. त्याची पावती मामांना मागच्या काही दिवसांपूर्वी मिळाली. एक त्यांच्या जीवनामध्ये मोठा प्रसंग त्या ठिकाणी आला, पण त्याच्यानंतर पण तुम्ही त्याची जाणीव ठेवून त्या ठिकाणी व्यक्त झाले. मी पण माझ्या भाषणात सांगितलं सुरुवातीला का माझ्या पण हृदयामध्ये जसा त्र्यंबकमध्ये तुमचा आणि सगळ्या नगरसेवकांचा वाटा आहे. आजकाल कोणी सांगत नाही का मला यांनी मदत केली, पण अजून आपल्या काही संस्कृती जिवंत आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे, पण अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. चंदनशेठ साहेबांनी, निलेश लंके साहेबांना पण आपल्याला ऐकायचं आहे. आणि मी मामांना माझ्या गीते बरोबरच्या वतीने उपस्थित आपणा सर्वांच्या वतीने नाशिक जिल्ह्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. राजराजेश्वरी परांबा जगदम्बा वात्सल्यमयी करुणामयी ममतामयी मां सप्तसंग निवासिनी के आशीर्वाद से हमारे पास में हनुमान जी महाराज जी का जन्म स्थान है, जिनको कहा जाता है ज्ञानी नाम अग्रगण्यम। ऐसे हनुमान जी महाराज के आशीर्वाद से भगवान मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र जी के आशीर्वाद से आज बहुत ही इस परम पवित्र श्रावण मास में बहुत ही सुंदर इस समय अपना भगवान शिव की उपासना का काल चल रहा है। और जहाँ हमारे पुरुषोत्तम जी रहते हैं वहाँ एक ज्योतिर्लिंग है भगवान त्र्यंबकेश्वर। और भगवान त्र्यंबकेश्वर ऐसे देवता है नारायण कि हमारे जो है मृत्यु के देवता है भगवान त्र्यंबकेश्वर। जब भी कोई आईसीयू में जाता है ना, भर्ती होता है हॉस्पिटल में, तो उसके लिए महामृत्युंजय मंत्र का पाठ चलता है तो ताकि उसका स्वास्थ्य ठीक रहे और वो स्वस्थ होकर के बाहर आ भी जाता है। वैसे ही हमेशा भगवान त्र्यंबकेश्वर के सानिध्य में रहने वाले हमारे पुरुषोत्तम जी, जिनके लिए मैं भगवान से हमेशा खूब खूब मंगल कामना करता हूँ, भगवान उनको खूब स्वस्थ दीर्घायु प्रदान करे। और हमारे यहाँ एक मान्यता है कि जब भी किसी का जन्मदिन हो तो सप्त ऋषियों का, अष्ट चिरंजीवियों का आशीर्वाद लेना चाहिए। अष्ट चिरंजीव है अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण कृपा परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः मार्कंडेय तथाष्टमः। ऐसे 8 चिरंजीवी है जिनका स्मरण करने मात्र से हमें जो है आयु की प्राप्ति होती है। नारायण, इस कार्यक्रम में हमारे माननीय खासदार नीलेश जी, मामा जी अवार्ड हमारे नासिक से, और हमारे त्र्यंबक के नगराध्यक्ष, और जिस जहाँ पर ये कार्यक्रम हो रहा है हमारे रविंद्र सबकाल जी, उनके लिए भी भगवान से खूब खूब मंगल कामना करता हूँ। भगवान उनको भी खूब स्वस्थ प्रसन्न रखे। और पुरुषोत्तम जी के लिए केवल एक ही शेर कह के अपनी वाणी को विराम दूंगा। उल्फत के रास्ते में मिलेंगे हजारों गम, बिगड़े हुए नसीब को हंस के संवारना, एक दिल तुझे कसम है हिम्मत ना हारना, दिन जिंदगी के जैसे भी गुजरे पुरुषोत्तम कडलक की तरह गुजारना। हे ईश्वर तुम्हें प्रार्थना करता हूँ। ओम शांति शांति शांति। अतिशय उत्स्फूर्त आणि अतिशय असा हा दिमागदार सोहळा आहे। नक्कीच आजवरच्या 4 भाषणांमध्ये मी ऐकले पुरुषोत्तम दादा की नक्की हा जरी छोट्या खाणी सोहळा असला तरी पुढचा वाढदिवस हा मोठा झाला पाहिजे अशी आम्ही सर्वजण अपेक्षा करतो तुमच्याकडनं। आणि
खूप काही बोलणार नाही वेळाअभावी, परंतु माझ्या राजकारणाची सुरुवात म्हणजे 2 गोष्टी असतात त्या सांगितल्याच गेल्या पाहिजे. माझ्या जीवनातल्या राजकीय क्षेत्रातली सुरुवात ही पुरुषोत्तम दादा आहे. सप्ताह शाळेचं म्हणजे कॉलेजचं ज्या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटन होतं, बरोबर ना दादा, त्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलेलो होतो. त्यावेळेस मी नुकतीच 10वी पास झालेली होती, कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं आणि कॉलेजला ऍडमिशन असताना शहरामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष हा धडाडीचा होता आणि त्यावेळेस पुरुषोत्तम दादा हे युवाचे अध्यक्ष होते. त्याला साक्षीदार भैरूभाऊ मुळाने होते आणि या ठिकाणी माझं त्यांनी पक्ष प्रवेश केला होता आणि पक्ष प्रवेश करताना माननीय शरदचंद्रजी पवार साहेब होते, RR आबा पाटील होते. त्यावेळेस माझा सत्कार म्हणजे केलेला आणि माझा पक्ष प्रवेश केलेला होता. त्यावेळेस राजकारण माहित नाही, पण राजकारणातला चमचा घेऊनच आम्ही जन्माला आलेलो आहे, कारण आमच्यावर यादवरावजी तुंगार काकांचा आमच्यावर आशीर्वाद आहे. आणि आज आमचं पिढीजात 10वं इलेक्शन आहे. 10व्या इलेक्शन मध्ये आम्ही उत्स्फूर्तपणे काय म्हणता येईल, आता जास्त बोलणार नाही त्या गोष्टीवर, परंतु सांगायचं एवढंच आहे की ज्यावेळेस आम्ही पक्षप्रवेश केला, मला अतिशय म्हणजे मी शहरावर काम केलं ते पुरुषोत्तम दादा यांच्या सानिध्यात, मी तालुक्यावर काम केलं ते त्यांच्या सोबतच काम केलंय. त्याच्यानंतर आम्ही दोघंही जिल्ह्यावर गेलो. त्यावेळेस वाजे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष होते, त्यावेळेस मी जिल्ह्यावर पण काम केलेलं आम्ही. आणि असं असताना त्यांच्यासोबत हाताला हात धरून इथपर्यंत आहे राजकारणामध्ये. मागच्या टर्मलाही त्यांच्यासोबत माझे मिस्टर होते, त्याही राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळेस त्यांच्या आई होत्या आणि अतिशय सुंदर त्यावेळेसचं 5 वर्षाचं इलेक्शन. मागच्या 5 वर्ष ते मी बिनविरोध आणि आता 5 वर्षात मी नगराध्यक्ष आहे. या सर्व माझ्या राजकीय क्षेत्रामध्ये मला खारीचं वाटा आणि माझ्यासोबत जो सहकार्य लाभला आहे असे पुरुषोत्तम भाऊ आहे. वाढदिवसाच्या मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते आणि एवढंच सांगते की खूप काही मला कविता येत नाही, परंतु दादा एवढंच सांगते, आजचा हा मंच आहे हा तुमचा आहे आणि आज या मंचावर सर्व राजकीय क्षेत्रातले प्रत्येक पक्षाचे या ठिकाणी उपस्थित आहे मान्यवर. तर कुठलाही पक्ष आणि कुठलाही जातीभेद कुठलाही काही न ठेवता आपण अशीच सर्वांना सोबत, तुमचं समाजकार्य असो, तुमचं राजकीय क्षेत्र असो, असं सर्वांना घेऊन सोबत चाला. आणि तुमच्याबद्दल मी एकच सांगेन की सूर्य हा तळ हाताने झाकला जात नाही. या ठिकाणी पुरुषोत्तमजी असेल, मी असेल, आम्ही साहेबांच्या पाठीशी या ठिकाणी खंबीर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि हा पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र आम्ही या ठिकाणी झटतोय. पुरुषोत्तम मध्ये थोडस संकट आलं, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे राजकारण कोणत्या थराला गेलेलं आहे. पुरुषोत्तम भाऊ नाही, अनेक रथी महारथी या ठिकाणी त्यांची काय अवस्था केली आहे शासनानं आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु आज वेळ लागत नाही, थोड्याच दिवसात आपल्याला काय या ठिकाणी बदल होतोय तो पाहायला मिळणार आहे. एक जी सारख्या एका कार्यकर्त्यानं त्या ठिकाणी जी परिस्थिती या ठिकाणी तयार केली ती खरोखर सर्वांना विचारात टाकणारी. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जे काही काम करतोय याच्यामध्ये पक्षवाढीमध्ये सर्व याच्यामध्ये पुरुषोत्तमजीचा सिंहाचा वाटा आहे, ते नाकारून चालणार नाही. या ठिकाणी यापूर्वी या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून आमचे भैरूशेठ मुळाने त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं नाईक शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य अतिशय आनंदाचं, सुख समाधानाचं, भरभराटीचं जाऊ आणि त्यांना अतिशय चांगल्या पुढच्या भविष्यामध्ये पक्षामध्ये अतिशय चांगलं पद मिळो आणि भविष्यामध्ये कुठंतरी ते जिल्हा परिषद मध्ये किंवा याच्यामध्ये मोठ्या पदावर जाऊ अशी आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वराला प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुरुषोत्तम कडलक यांचा वाढदिवस आहे. अनेक लोकांनी त्यांच्याबद्दलच्या भावना ह्या व्यक्त केल्या आणि चंदनशिव सर पुरुषोत्तमचे माझी संबंध हा येऊन 7 वर्ष 2 महिने आणि 22 दिवस झाले. आज बरोबर 22 दिवस. या काळात पुरुषोत्तम सारखा एक चांगला सहकारी
मला महाराष्ट्रात काम करायला मिळाला. एक मित्र, एक भावाप्रमाणे प्रामाणिकपणे काम करायचं जे कसं, जे पुरुषोत्तमकडे ते महाराष्ट्रात फार कमी लोकांच्याकडे बघायला मिळतं. आणि लंकेश आहे, पुरुषोत्तमचा स्वभाव हा लवचिंबकासारखा आहे. एकदा माणूस पुरुषोत्तमच्या जवळ गेला की तो त्याच्यापासून लांब होत नाही. म्हणून राजकारण आणि समाजकारणामध्ये आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपल्याला त्रास हा सहन करावा लागणार आहे. माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल झाले, पण वर्ष दीड वर्षांनी खोसकर साहेब ज्यांनी गुन्हे दाखल केले खोटे, त्याच लोकांच्या तोंडून त्या ठिकाणी ते गुन्हे बाहेर पडले. श्याम हिरेला माहितीये, बरेच लोकांना सुपारी बी घेतात तो एखाद्याला बदनाम करायचं. म्हणून मी पुरुषोत्तमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एवढंच सांगेल, हो पूरी दिल की हर ख्वाहिश आपकी, हो पूरी दिल की हर ख्वाहिश आपकी, और मिले खुशियों का जहां आपको. अगर आप मांगे आसमां का एक तारा तो खुदा दे दे सारा आसमां आपको. जन्मदिन मुबारक हो आपको. मला म्हणजे सगळ्यांसमोर सांगायला पाहिजे की मी एवढं काही या मान्यवरांच्या पेक्षा मोठा नाही की त्याला मग सगळ्यात शेवटी बोलायची संधी मिळाली. त्याचे वडील माझे चांगले मित्र, वडिलांपासून मग पुरुषोत्तम मित्र झाला आणि आता पुरुषोत्तमच्या नंतर त्याचा मुलगा माझा मित्र होतो. 3 पिढ्या एकाच 63 वर्षाच्या वयामध्ये सांभाळणं. प्रत्येकाने काहीतरी वेगवेगळं सांगितलं. खरं प्रत्येक माणसाच्या आतमध्ये काय दडलेलं असतं ना, तो ज्याच्या जवळ गेल्याशिवाय आपण सांगूच शकत नाही. पुरुषोत्तम असा मनुष्य आहे की त्यांनी आतापर्यंत जे जे गोष्टी मला सांगितल्या, लंके साहेब किंवा मी त्यांना सांगितल्या, ह्या अशा हवेसारख्या उडत आणून आम्ही केल्या. त्यामुळं हा माणूस असा आहे. सगळ्यांनी ती गोष्ट प्रत्येकाने ती आवर्जून सांगितली. जो त्यातून जातो तोच काय कष्ट घेतो, परंतु वाईटातून चांगलं होत असतं. आता आपला विजयाचा मार्ग मोकळा झाला असं आम्ही समजतो आणि पुढचं भवितव्य हे पुरुषोत्तमला फार चांगलं आहे असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे मी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. म्हणून राजकारण्यांनी गाडगे बाबाचा खराटा घेऊन राजकारण करावं. समाजकारण्यांनी तुकडोबांची ग्रामगीता घेऊन समाजकारण करावं. आणि मित्रांनो, बोलणाऱ्यानं तुकारामाच्या मांडीवर बसून बोलावं, ऐकणाऱ्यानं रायगडाच्या पायरीवर बसून ऐकावं. आणि रायगडाच्या पायरीवर बसून ऐकून झालं की 14 तळ्याचं पाणी प्यावं. 14 तळ्याच्या पाण्यानं तहान भागली की सावित्रीच्या वर्गात जाऊन अक्षर गिरवावीत. तिथून बाहेर येताना फुल्याला वंदन करावं. आणि मग महाराष्ट्रात येऊन आजच्या घडीचा कलाम शोधता येतोय का, आजच्या घडीचा माणूस शोधता येतोय का, माणूसपणाची झोपडी कुठं दिसते का, तिथं मानवतेची इमारत कशी बांधता येईल, एवढा सुंदर विचार जरी आमच्या मनात आला तरी महाराष्ट्र बदलेल, देश बदलेल. आणि पुन्हा एकदा नव्यानं जन्माला येणारा पुरुषोत्तम खोट्या गुन्ह्याखाली 73 दिवस कोठडीत डांबला जाणार नाही. कारण समाजात तेवढं शहाणपण पेरण्याची गरज आज या मातीला आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की मी कुठल्या पक्षाचा नाही, कुणाचा समर्थन नाही, कुणाचा विरोधक नाही, पण येणाऱ्या काळाची पावलं मला दिसत आहेत, जी तुम्हाला आम्हाला सुद्धा दिसत आहेत. आज या व्यवस्थेची बळी आमची गोरगरिबांची लेकरायचं आहे, पण एक दिवस तुमची लेकरं सुद्धा या व्यवस्थेची बळी होती. तुम्ही सुद्धा याचेच बळी असणार आहात. म्हणून थांबा, सगळ्यांनी एकमेकांचा हात हातात घ्या आणि एकदा बघा. काळ वेगळी भाषा बोलायला लागला, आपली भाषा वेगळी असली पाहिजे. आज काय कविता वगैरे न घेता पुरुषोत्तम दादाला मनापासून शुभेच्छा देईल. आज जो वाढदिवस झाला, म्हणजे या वाढदिवसाचं निमित्त असं होतं की याच्या पाठीमागे जो भाऊन गुन्हा दाखल झाला, त्या गुन्ह्याचं स्वरूप जे मीडियाने किंवा इतर लोकांनी जे दाखवलं, तर ते या लोकांचं प्रेम
आणि प्रशासनातील काही अधिकारी लोक पण आज वाढदिवसाला उपस्थित होते, जसे की संविधानानंद सरस्वती, त्यानंतर खासदार राजाभाऊ वाजे, खासदार निलेशजी लंके, आमदार गोकुळ ओगीते, आमदार हिरामणजी खोसकर, रवींद्रजी सपकाळ साहेब, जिल्हा परिषद दिलीप काका बनकर, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य होते, असे भरपूर मान्यवर, कोणाचे मामा आव्हाड असतील, PI माजी PI देशमुख साहेब असतील, PI प्रदीपजी गीते असतील, अशा मान्यवरांच्या उपस्थित आज वाढदिवस साजरा झाला. जे भाऊंवर खोटे नाटे गुन्हे दाखल झाले होते किंवा सूड स्वरूपाच्या याच्यात गुन्हे दाखल झाले होते, आज त्याच्यावर पूर्ण म्हणजे मित्रपरिवार म्हणा आणि ज्या लोकांचा विश्वास आहे त्यांनी भाऊंवरचा गुन्हा, आज लोकांचं प्रेम तसंच आहे, असे खोटे स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ नये आणि अशा नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम प्रशासनाने करू नये हीच आमची विनंती. आणि आमच्या मित्रपरिवाराचं प्रेम भाऊर असंच कायम राहील आणि असाच याच्यानंतरचा वाढदिवस उत्साहात साजरा होईल. आम्ही भाऊंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. थांबतो. खासदार लंके साहेब तसेच आमदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा झाला. काय प्रथम भावना आहे, काय सांगा? खरं तर मागच्या 4 महिन्यामध्ये एक छोटंसं संकट माझ्यावर आलं होतं. वाढदिवस मी साजरा करत नाही, परंतु त्याच्यानंतर त्या संकटानंतर मला जाणवलं की अनेक राजकीय लोकप्रतिनिधी असतील, माझे राजकीय सहकारी असतील, आमचे कार्यकर्ते असतील, आमचे नगरसेवक असतील, काही नातेवाईक असतील, या सर्वांनाच मला भेटता आलं नाही. आणि वाढदिवसानंतर काही दिवस मी बाहेर पण होतो मेडिटेशन वगैरे, परंतु फोन कॉल्ससुद्धा मला जास्त स्वीकारता आले नाही. शेकडोच्या संख्येने फोन कॉल्स यायचे. मग असे जे सगळा स्नेहबंध ऋणानुबंध सगळ्यांचा होता, त्याचा एक भाग म्हणून श्रावण महिन्यामध्ये माझा वाढदिवस आला आणि एक स्नेहमेळा म्हणून मी तो आयोजित करण्याचा ठरवला. जसजसा हा निरोप माझ्या राजकीय असतील, सामाजिक असतील, नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील यांना समजला, या सर्वांनी ज्यांना मला संपर्क करता आला नव्हता त्या काळामध्ये, त्यांनी इथे येऊन मला शुभेच्छा तर दिल्याच, पण एक संवाद झाला आणि त्या संवादातून थोडेसे काहीतरी गैरसमज माझ्या त्या जुन्या काळाबद्दल होते, समज गैरसमज, ते मला व्यक्त करता आले. निलेश लंके साहेब जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून गेलेला एक नेता, एक खासदार आहे. आमचे आमदार हिरामण खोसकर असतील, गोकुळ गीते असतील आमदार, माझे आमदार दीपिकाताई चव्हाण, संजय चव्हाण, आमचे कोंडाजी मामा आव्हाड, महबूबबाई शेख, त्याचबरोबर सपकाळ साहेब असतील, दिलीप काका बनकर सकाळी आले होते. त्यानंतर राजाभाऊ वाजे जे खासदार आहेत ते आले होते. अनेक आमदारांचे उपस्थित राहू न शकले त्यामुळे फोन आले होते. तर एक चांगला संवाद आणि नितीन चंदन शिवे यांचं एक व्याख्यान, ही या प्रवासामध्ये एक त्यांनी एक मांडणी केली. जो माझा हा राजकीय चळवळीतला जो प्रवास होता, त्या प्रवासाची मांडणी चंदन शिवताळे यांनी त्यांच्या मार्मिक आणि कवितांमधून, किस्स्यांमधून त्या ठिकाणी व्यक्त केला. त्यामुळे मला सगळ्यांशी चर्चा करून आणि थोडंसं वास्तवाचा स्पर्श त्याला देता आला. या अनुषंगाने आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. माझे सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, राजकीय, सामाजिक, सर्व आमदार, खासदार, माझे पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, सुप्रियाताई सुळे यांचाही फोन येऊन गेला. सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की ज्यांनी परत एक ऊर्जा मला, हे सामाजिक कार्य असेल, माझ्या वैयक्तिक आयुष्यातील हा कटू प्रसंग असेल, याच्यातून ऊर्जा देण्यासाठी त्यांनी या शुभेच्छा दिल्या. मी सर्वांचे आभार मानतो. दादा, बरेच म्हणजे आपले मित्रपरिवार असतील, सगळे असतील, यांच्या मनातल्या भावना होत्या त्या व्यक्त होत नव्हत्या, त्यांना एक मोठं व्यासपीठ तुम्ही या निमित्ताने निर्माण करून दिलं. नक्कीच मी मगाशी सांगितलं, त्या माझ्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी ज्यांनी 50 फोन केले असतील, त्याच्यातले 40 मी उचलले नसतील. त्याला माझ्या भेटीसाठी आतुरता होती, परंतु मी भेटू शकलो नाही आणि ते गैरसमज होऊ नये म्हणून त्या संवादासाठी मी सगळ्यांना एकत्रित मेसेजद्वारे त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यातून मनमोकळा संवाद झाला. आणि अनेक वक्त्यांनी जे प्रातिनिधिक स्वरूपात ज्या लोकांच्या माझ्याबद्दल चांगलं मत असलेल्या लोकांच्या ज्या भावना होत्या, त्या लोकप्रतिनिधींनी, माझ्या नेत्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या. मी त्या निमित्ताने सर्वांचे आभार मानतो. पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून पक्ष संघटनेच्या दृष्टीने प्रमुख उद्दिष्ट काय असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचा मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. 1999 पासून पवार साहेबांसोबत आहे. असे किती संकट माझ्यासारख्या घडलेल्या कार्यकर्त्यावर जरी आले
तरी ते झेलण्यासाठी मी सक्षम आहे. कारण आपण एखाद्या नेत्यांचा आदर्श जेव्हा घेतो, त्यांच्याबद्दल वाचतो आणि आपण जर बघितलं की इतिहासामध्ये ज्या ज्या नोंद त्या ठिकाणी झालेल्या आहेत, तर त्या संघर्षाच्याच नोंदी आणि संघर्षाच्याच यशस्वी गाथा आपण या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज जी चळवळ देशामध्ये राज्यामध्ये उभी राहत आहे, नवीन जनरेशन जे जेन झे आपण ज्याला म्हणतो, त्या माध्यमातून एखाद्या वेगळ्या वातावरणाची सुरुवात 2014 मध्ये जशी सोशल मीडियाच्या माध्यमातून याच जेन झीने केली होती, तर तशाच प्रकारची चळवळ दाबण्याचं रणशिंग देखील त्याच चळवळीने दिल्लीतून या ठिकाणी फुंकलं आणि आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारात. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.